नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आपला एक नवीन व्हिडिओवर। तुम्हाला व्हिडिओचं स्टार्टिंग फोकस बघून तर तुम्हाला कळलं असणार आपण कशावर व्हिडिओ बनवणार आहे। तर काळं वांग दिसतंय। ओके, तर आपण आज एक स्पेशल डिश बनवणार आहे याच्यापासून। तर आपण जी डिश बनवणार आहे तिला आपण नाही का बैंगन फ्राय पण म्हणू शकतो हिंदीमधून, आणि वांग्याचं फ्राय पण आपण म्हणू शकतो, त्याला वांग्याचं काप पण म्हणू शकतो आपण त्याला। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे काळं वांग। ओके, त्याच्यासाठी आपण थोडं डाळीचं पीठ घेतलंय। आपल्याकडे काही मसाले ते आपण प्रोसेस करताना सांगणार आहे तुम्हाला। आणि इथं आपण याच्यात आलं लसूण पेस्ट करून घेतली आहे। तुमच्याकडे जर पेस्ट अवेलेबल असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट डायरेक्ट घेऊ शकते। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत। हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे ज्यांना फिश खायचं आहे पण ते व्हेजिटेरियन आहे। तर हे व्हेजिटेरियन फिश तुमच्यासाठी आहे। तर व्हेजिटेरियन फिश सेम फिश सारखी टेस्ट तर पूर्ण लागणार नाही, पण अप्रॉक्सिमेटली थोडी तरी फिश सारखी टेस्ट येईल। तर रेडी राहा, पूर्ण व्हिडिओ बघा व्हेजिटेरियन फिश आपण कसं बनवतोय। तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। जी पेस्ट आपण लावणार आहे त्या वांग्याच्या कापला, त्यासाठी आपण मसाला तयार करून घेणार आहे। त्याच्यासाठी आपण इथं पहिल्यांदा घेतलंय डाळीचं पीठ घेतलंय। आता आपण त्याच्यात टाकणार आहे लाल मिरची टाकणार आहे थोडी। आपण त्याच्यात टाकणार आहे गरम मसाला। त्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यात धनिया पावडर। त्यानंतर आपण टाकणार आहे त्याला संगमनेरी झटका एक मसाला आहे तो एक टाकणार आहे आपण, आणि अजून थोडा गरम मसाला टाकणार आहे आपण त्यात। आणि आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे त्यात। खूप सोपी व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, आणि त्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। तर खूप काय कॉम्प्लिकेटेड करायचं नाही तुम्हाला, सिंपल मसाले तेवढे तुम्हाला एकत्र करायचे, मिक्स करायचे, आणि त्यात आपण पाणी टाकून ते मिक्स करून घेणार आहे मसाले सगळे। आपल्याला ही एक पेस्ट बनवायची आहे जी काय अप्लाय करणार आहे ते काप जे असतील आपले वांग्याचे त्याला आपण अप्लाय करणार आहे। सेम जसं तुम्ही फिश फ्रायला करतात त्या टाईप्सच। याला चांगल्यापैकी तुम्हाला असं मिक्स करून घ्यायचं आहे, पेस्ट बनवायची आहे। खूप असं पाण्यासारखी नाही राहिली पाहिजे तुमची पेस्ट, अशी घट्ट चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर मित्र, आपला मसाला झाला इकडे काढून। तर आपण वांग घेतले आणि वांग्याचे काप करतोय, आणि वांग्याचे काप करून आपण इथं पाणी घेतलं बाउलमध्ये, त्यात टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे की वांग्याचे काप काळे नाही पडू। तर इकडे वांग्याचं काप काढण्याचं काम चालू आहे आपलं। खूप थिन पण नाही काढायची आणि खूप जाड पण नाही काढायची, तुम्ही बघू शकता। खूप जास्त थिन पण नाही आपले आणि खूप जाड नाही, असं मीडियम करायचं। तर आपले वांग्याचे काप लगभग कापून झाले आहे, आणि आपण हे पॅनत टाकले भिजायला। तर मित्रांनो, आपण मॅरिनेशन चालू केलं आहे इकडं। तुम्ही बघू शकता आपण कसं मॅरिनेट करतोय। त्याला खाफ घ्यायची आहे तुम्हाला, मसाला त्याला चांगला मिक्स करायचा आहे बोटांनी, चांगल्यापैकी मसाला मिक्स झाला पाहिजे। तर मसाला आपल्याकडे जास्त आहे तर तुम्ही जास्त मसाला पण वापरू शकता त्यात। मसाला पूर्णपैकी त्या वांग्यात गेला पाहिजे। तर अशापैकी तुम्हाला सर्व ज्या खापा आहे तुमच्या त्या मॅरिनेट करून घ्यायच्या आहे। तर मित्रांनो, आपले मॅरिनेट झाले, तुम्ही बघू शकता वांग्याच्या खापा कशा मॅरिनेट झाल्या आहे। तर हे तुम्हाला एक फिश सारखंच दिसतं, पण मी तुम्हाला जसं म्हटलं होतं आपले हे व्हेज फिश आहे। तर मॅरिनेशन आपलं कंप्लीट झालं आहे। 5 एक मिनटं तुम्हाला असंच राहून द्यायचं आहे, मीन्स तो मसाला त्याच्यामध्ये जिरण।
त्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करू. तर मित्रांनो, आपली नेक्स्ट प्रोसेस तर स्टार्ट झाली आहे. तर आपण इथं पॅन तापवायला ठेवला आहे. प्लेन पॅन तुम्हाला घ्यायचं आहे. तिथं आपण काही जागेवर आपण तेल टाकतोय आणि ज्या ज्या जागेवर आपण तेल टाकलंय त्या त्या जागेवर आपण ती वांग्याची खाप टाकणार आहे. त्यासाठी आपण इथं रवा घेतला आहे. तुम्हाला एक खाप घ्यायची आहे, रव्यात दोन्ही साईडनी डीप करायची आहे आणि त्याला आपल्याला त्याच्यात ठेवून द्यायचं आहे. परत अजून एक खाप घ्यायची आहे. तर प्रत्येक खाप अशी घ्यायची आहे, रव्यात डीप करायची आहे तुम्हाला आणि ठेवून द्यायची. सेम जसं तुम्ही फिश फ्राय बनवता, तर हा गरिबाचा फिश फ्राय आहे, मीन्स व्हेज लोकांचा फिश फ्राय आहे. तर तो पण आपल्याला चांगला डीप करायचा आहे, ठेवायचा आहे. याला आपल्याला उलटवायचं आहे मित्रांनो. खालून आपले फ्राय व्हायला लागले. आणि याला आपल्याला तेल टाकायचं आहे. दोन्हीकडून आपल्याला चांगल्या प्रकारे जोपर्यंत असा लाल ब्राउनिश कलर होत नाही आपला, तोपर्यंत मला फ्राय करायचं आहे. तर आपले चांगल्या प्रकारे फ्राय झाले हे तुम्ही बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे फ्राय झाले. आपल्याला अजून चांगले फ्राय करून द्यायचे. कलर चेंज व्हायला लागला आपला. तर मित्रांनो, आपला फ्राय लगभग बघा तुम्ही चांगल्या प्रकारे फ्राय झाला आहे. खालून कलर चेंज झाला आहे. तर खूप हाय फ्लेम नाही करायची त्याची, लो फ्लेमवर तुम्हाला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि असं दाबून बघायचं आहे. दाबून बघून जर चमचा खूप इझिली जात असेल तर समजायचं तुमचं रेडी झालं आहे बैंगन फ्राय. तर मित्रांनो, आपले बैंगन फ्राय रेडी झाले. तुम्ही बघू शकता कलर त्याचा. नक्कीच त्याची टेस्ट पण खूप भारी लागेल. तुम्ही पण ट्राय करा बैंगन फ्रायला बनवण्यात घरी. ओके. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चॅनल. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे चॅनलवर.